गुड मॉर्निंग. नमस्कार सखेनो. मी अनुराधा. राधास खाद्य संस्कृतीमध्ये आपलं स्वागत आहे. आज तुम्हाला कोथिंबीरची चटणी कशी करायची हे सांगणार आहे. तर या कोथिंबीरच्या चटणीला काय लागते हे पाहू. इथे मी कोथिंबीर 1 वाटी कोथिंबीर घेतलेला आहे. लसण 10 ते 12 पाकळ्या लसणाच्या, अद्रक, 1 छोटासा टोमॅटो, 3 हिरव्या मिरच्या, इथं किंचित असा जिरा घेतलेला आहे आणि हिंग हे चिमूटभर टाकायचं आहे. चवीनुसार मीठही टाकायचं आहे. तर पाहू आपण हे चटणी कशी करायची. ही चटणी, कोथिंबीरची चटणी मिक्सरमध्ये हे सर्व मिश्रण मिक्सरमध्ये काढायचं आहे बारीक. हे भाजायचं नाही आहे, मिक्सरमध्येच काढायचं आहे न भाजता. चला तर मग कोथिंबीरची चटणी करू. आता इथे हे सर्व मिश्रण जे कोथिंबीर चटणी करण्यासाठी लागते, कोथिंबीरची चटणी करण्यासाठी ते या मिक्सरमध्ये सर्व एकत्र करून टाकलेले आहे. याच्यामध्ये कोथिंबीर, हिरव्या मिरच्या, लसण, अद्रक, जिरं, किंचित असं हिंग, चवीनुसार मीठ आणि थोडंसं तिखट पण टाकलेलं आहे याच्यामध्ये. तर चला तर मग हे मिक्सरमधून बारीक पेस्ट तयार करून घेऊ. ही कोथिंबीरची चटणी तयार झालेली आहे. अशा पद्धतीने बारीक करावी मिक्सरमधून. पहा, कोथिंबीरची चटणी. ही कोथिंबीरची चटणी आरोग्यासाठी पण खूप चांगली आहे. ज्यांना थायरॉईड ग्रंथीचा त्रास आहे त्यांना हेल्दी ठेवण्यासाठी चांगला वापर होतो याचा. आणि ज्यांना त्रास नाही त्यांना जिभेची चव पूर्तता करणारी ही चटणी आहे. आणि रक्तप्रवाह चांगला ठेवून शरीरामध्ये प्रफुल्लितपणा आणण्यासाठी आणि खाण्यासाठी, जगण्यासाठी खूप फायदेशीर आहे. जे नवीन असतील, राधास खाद्य संस्कृतीला सबस्क्राईब करा आणि राधास खाद्य संस्कृतीला लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा. ही चटणी एका बाउलमध्ये काढलेली आहे. पहा, अशा प्रकारे चटणी करा आणि अशाच प्रकारच्या चटण्या, भाज्या घेऊन येत आहे राधास खाद्य संस्कृतीमध्ये. तर चला तर मग लवकरात लवकर पहा व्हिडिओ आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ, रेसिपी, चटण्यांचे आणि भाज्यांचे पाहत राहा. सबस्क्राईब करत राहा, शेअर करा, लाईक करा आणि राधास खाद्य संस्कृतीला सबस्क्राईब करा. धन्यवाद.